आपला पहिला गुरु आई. या निमित्तानं आपल्या मनामनात साठलेली आई ही पुन्हा एकदा उजळावी आणि केवळ त्या आनंद यात्रेंच्या या मनस्वितीनं धारण केलेलं आजचं हे रूप आई. आईला जी विसरून जाती, आईला जी विसरून जाती, या देशातील पिले अडाणी, चल सोडून हा देश पक्षिणी, चल सोडून हा देश पक्षिणी. विराण झाले अरण्य सारे, भण भण करते भीषण वारे. विराण झाले अरण्य सारे, भण भण करते भीषण वारे. दिसेन कोठे कण अन्नाचा, दिसेन कोठे कण अन्नाचा, कुठे दिसेना पाणी, चल सोडून हा देश पक्षिणी. मोडून पडली धरती कोटी, कशी राहशील इथे एकटी. मोडून पडली धरती कोटी, कशी राहशील इथे एकटी. इथे न नांदे कोणी जीवलग, इथे न नांदे कोणी जीवलग, नसे आपतही कोणी, चल सोडून हा देश पक्षिणी. उडून उंच जा, उडून उंच जा ऊर्ध्व दिशेला. मार्ग मानिनी अन्य न तुझला, स्वार्था विणना धर्म जाणीती, खुळे येथले प्राणी, चल सोडून हा देश पक्षिणी. चल सोडून हा देश पक्षिणी. नारायण सुर्वे नुकतेच गेले की ज्यांच्या आईचा पत्ताच नाही, अशा माणसाला आज आपण स्मरण करणं अतिशय गरजेचं आहे. आणि त्यांना मात्र त्यांच्या आयुष्यामध्ये अशा वेगवेगळ्या स्त्रिया भेटत गेल्या आणि त्यांनी त्यांची दुःख त्यांना सांगितली. एक तर अशी भेटली की तुमचंच नाव बाप म्हणून लिहा असं त्यांना सांगितलं.
पण तिच्यातली आई महत्त्वाची होती. ती त्यांना जाणवली आणि ती त्यांनी त्यांच्या कवितेत लिहिली. मास्तर लिवा, तुमचंच नाव लिवा. खरं सांगते, मरी आईला स्मरून सांगते, लिवा तुम्ही. ह्याच्या केसाची जटा बघा मास्तर, कसा नागाचा फडा येतो. हा, ओ देवाचं देणं आहे ते, देवाचं देणं. मास्तर, जमीन उत्माती, होय जमीन उत्माती, उफांती पण नांगूर घातल्या बिना आणि बी पेरल्या बिना रोपवर उगवतं का हो? उगतं का? बोला. मग बापाच्या जागी माझं नाव लिहून कसं चालेल? बाप नाही म्हणलं तर पोराचं कसं जमल? आई, कंच्या बी देवाचं नाव नका लिहू, माणसाचंच लिवा. देवानं काय केलं हो? वटी त्यानंच भरली ना, तुमचंच लिवा. जात नका विचारू. अहो, आम्ही कुणा एकाची का बाईली आहोत मास्तर? अहो, आम्ही कुणाची एकाची का बाईली आहोत मास्तर? घरोट्यातल्या बाया नव्हतं आम्ही. तेवढं कुठलं नशीब आला. त्याचा जलम इथलाच फाटला जलमला तो. पोट निर्णाखाली सरकलं ना, सोयी ना काय जवळ. मन चराकलं पण हराकलं, मन चराकलं पण हराकलं. ए पड पोरा, पड पाया पड, यांच्या पाया पड. पण मास्तर, त्याच्या पुढे तुमचंच नाव लिवा. नारायण सुर्व्यांचं हे स्मरण करून आपण पुढच्या गाण्याकडे जातो. आई सारखे दैवत साऱ्या जगतावर नाही, म्हणून श्रीकाराच्या नंतर शिकणी आई, मुलांनो शिकणी आई. आई सारखे दैवत साऱ्या जगतावर नाही, म्हणून श्रीकाराच्या नंतर शिकणी आई. हो हो शिकणी आई. तीच वाढवी ती सांभाळी, ती करी सेवा तीन त्रिकाळी. तीच वाढवी ती सांभाळी, ती करी सेवा तीन त्रिकाळी. देवानंतर नमवी मस्तक, हो देवानंतर नमवी मस्तक आईच्या पायी, मस्तक आईच्या पायी. आई सारखे दैवत साऱ्या जगतावर नाही, म्हणून श्रीकाराच्या नंतर शिकणी आई. हो हो शिकणी आई. कौसल्ये विण रामन झाला, देवकी पोटी कृष्ण जन्मला. कौसल्ये विण रामन झाला, देवकी पोटी कृष्ण जन्मला. शिवरायाचे चरित्र घडवी, हो शिवरायाचे चरित्र घडवी माय जिजाबाई, घडवी माय
शिकणे आई, मुलांनो शिकणे आई. माधव ज्युलियन, गदिमा यासारख्या कवींनी प्रथम आईची महती गायला सुरुवात केल्यानंतर आपल्यापर्यंत ती मराठी मनापर्यंत वेगळ्या अर्थानं पोहोचली. म्हणून गदिमांचं एक आईसाठी लिहिलेलं त्याने मातृवंदना हे गीत मी तुमच्यासमोर सादर करतोय. दिला जन्म तू विश्व हे दाविलेस, दिला जन्म तू विश्व हे दाविलेस, किती कष्ट माये सुखे साहिलेस. जिण्या लागे आकार माझ्या दिलास, तुझ्या वंदितो पाऊली पावलास, तुझ्या वंदितो माऊली पावलास. गुरु आद्य तू माझी या जीवनात, गुरु आद्य तू माझी या जीवनात, तुवा पेरिली धर्म बीजे मनात. प्रपंचात सत्पंथ तू दाविलास, काय काय दावते आई. प्रपंचात सत्पंथ तू दाविलास, तुझ्या वंदितो माऊली पावलास. दिला जन्म तू विश्व हे दाविलेस, दिला जन्म तू विश्व हे दाविलेस. किती कष्ट माये सुखे साहिलेस. जिण्याला गियाकार माझ्या दिलास, तुझ्या वंदितो माऊली पाऊलास, तुझ्या वंदितो माऊली पाऊलास. गुरुवाद्य तू माझी या जीवनात, तुवा पेरिली धर्म बीजे मनात. प्रपंचात सत्पंथ तू दाविलास, तुझ्या वंदितो माऊली पाऊलास, तुझ्या वंदितो माऊली पाऊलास. तुझा कीर्ती विस्तार माझा प्रपंच, कृपेने तुझ्या रंगला रंगमंच. वठे भूमिका पाठ जैसा दिलास, तुझ्या वंदितो माऊली पाऊलास, तुझ्या वंदितो माऊली पाऊलास. तुझे थोर संस्कार आचार झाले, तुझे यत्न प्रामाण्य सिद्धीस गेले. तुझ्या चिंतने लोभ पावे निरास, तुझ्या वंदितो माऊली पाऊलास, तुझ्या वंदितो माऊली पाऊलास. उमेचे रमेचे तसे शारदेचे, उमेचे रमेचे तसे शारदेचे. जप ध्यान तैसे तुझे जन्म देचे. तुझ्या प्रेरणेने यशस्वी प्रवास, तुझ्या वंदितो माऊली पाऊलास, तुझ्या वंदितो माऊली पाऊलास.
दिला जन्म तू विश्व हे दाविलेस किती कष्ट माये सुखे साहिलेस जिण्याला गियाकार माझ्या दिलास तुझ्या वंदितो माऊली पावलास तुझ्या वंदितो माऊली पावलास तुझ्या वंदितो माऊली पावलास. तुझ्या वंदितो माऊली पाऊलास. जिच्या प्रेरणेने यशस्वी प्रवास होतो आपला. पण हा प्रवास करत असताना जन्माला आल्यानंतर सुद्धा आपल्याला चालायला शिकवण्यापासून बोलण्यापासून काऊ चिऊचा घास भरवण्यापासून ती आपल्याला शिकवत असते. पण लहान वयच असं असतं की ते सहज कोणाला तरी इमिटेट करत असतं. आपण कोणाला तरी आपल्यात उतरवू पाहत असतो. आजवरच्या आपल्या बऱ्याच लेखकांनी आपल्याला खूप काही दिलेलं आहे. तसंच दिनूचं बिलही आपल्याला दिलेलं आहे. तर दिनूचं बिल बऱ्याच मोठ्या माणसांना आठवत असेल, त्यांनी शाळेत शिकलेले धडे आठवत असतील. पण नवीन या आनंद यात्रेचा हा उपक्रम अशासाठी की नव्या पिढीपर्यंत मागचं वाङ्मय, मागचं जी गाणी आहेत तीही पोचवावीत आणि त्याप्रमाणे हा संस्कारांचं हा वारसा पुढे देत जावा. तर त्यांच्यापर्यंत काही गाणी आणि हा प्रवास पोहोचवण्यासाठी म्हणून हे दिनूचं बिलसुद्धा की आपण असं सहज बाबा काही बिलं लिहितात वगैरे. ते दिनूचे बाबा डॉक्टर होते. ते आपले डॉक्टर बिल करायचे. ते एकदा दिनूने पाहिलं की बाबा हे बाबा असं असं बिल तयार करतात. तर बाबांचं बिल वाचलं त्यांनी. रोग्याला तपासल्याबद्दल 5 रुपये, दोनदा घरी येऊन की जाण्याबद्दलचे 4 रुपये. हे 50 वर्षापूर्वीचं बिल आहे, आताचं नाही आहे. 8 वेळा औषध दिल्याबद्दलचे 3 रुपये, असे एकूण 12 रुपये डॉक्टरचं बिल. आता हे डॉक्टरांचं बिल म्हणजे दिनूच्या वडिलांनी तयार केलेलं बिल पाहिल्यानंतर दिनूला वाटलं की आपणही कोणाला तरी बिल लिहावं. शिक्षक सांगतात ना असं काहीतरी तयार करायचं असतं, आणखीन मग ते गणितं मांडायची असतात. तसं त्याने बिल एक तयार केलं. त्याने त्या दिवशी आईची खूप कामं केली होती. आपण आईलाच बिल तयार करून पाठवूया म्हणून आईला बिल तयार करून पाठवलं. काय, आज बागेतून फुले आणण्याबद्दल 4 आणे, बाळाला 2 तास सांभाळल्याबद्दल, लहान भावाला सांभाळल्याबद्दल 1 रुपया, शेजारच्या काकूंच्याकडे निरोप घेऊन गेलो त्याबद्दल 4 आणे, वाण्याकडून साखर आणल्याबद्दल 4 आणे, एकूण 1 रुपया 12 आणे असं बिल केलं. आणि त्याने ते आईच्या उशाखाली ठेवून दिलं. मगाशी जसं सांगितलं होतं तसंच आईच्या उशाखाली ठेवून दिलं. दुसऱ्या दिवशी सकाळी उशाजवळ पैसे आणि एक कागद मिळाला त्याला. तो कागद हातात घेऊन पाहतो तर काय, आईने त्याच्या नावानं बिल तयार केलेलं होतं. लहानपणापासून आतापर्यंत वाढवल्याबद्दल काही नाही. एका आजारीपणात दिवस रात्र जागून काळजी घेतल्याबद्दल काही नाही. गोष्टी सांगून करमणूक केल्याबद्दल काही नाही. वाचायला शिकवल्याबद्दल काही नाही. एकूण काही नाही. दिनूच्या डोळ्यात एकदम पाणी आलं. त्याचा गळा दाटून आला. पैसे घेऊन तो आईकडे गेला. काही न बोलता त्याने आईला पैसे परत दिले आणि आईच्या मांडीवर डोकं ठेवून रडू लागला. तुझ्यामुळे
तुझ्या स्वरूपी येऊन पोटी, तुझ्या स्वरूपी येऊन पोटी. मंत्र आई जपता ओठी, मंत्र आई जपता ओठी. महान मंगल देवाहुन मी, महान मंगल देवाहुन मी. मातृदैवक तुझेच होई, मातृदैवक तुझेच होई. बाळा हो कशी उतराई, तुझ्यामुळे मी झाले आई, तुझ्यामुळे मी झाले आई. बाळा हो कशी उतराई. डॉक्टर आनंद यादव यांनी झोंबी या त्यांच्या आत्मचरित्रात्मक कादंबरीत एका ठिकाणी असा उल्लेख केला आहे की ताराचं लग्न झालेलं ताराला माहीत नाही. ताराचं लग्न झालेलं ताराला माहीत नाही, कारण त्यावेळेला ती 1 वर्षाची होती तेव्हा तिचं लग्न झालं. रत्नू तेव्हा 8-9 वर्षांचा होता. तर ही तारा म्हणजे डॉक्टर आनंद यादवांची आई आणि रत्नू म्हणजे बाप. ता मातृदेवो भव पितृदेवो भव हे ऐकण्याची सवय झालेल्या आपल्या कानांना आईवडिलांचा असा उल्लेख सहन होणार नाही, मला माहीत आहे. पण आपल्या आईवडिलांविषयीचा इतका अलिप्त आणि कोरडा उल्लेख वाचताना अल्बर्ट कामूच्या आउटसायडरमधल्या पहिल्याच वाक्याची आठवण आपल्याला नक्की होईल. मदर डाईड टुडे ऑर मे बी एस्टरडे, मदर डाईड टुडे ऑर मे बी एस्टरडे, आय कॅन बी शुअर. मातृप्रेम, पितृप्रेम, कुटुंबातल्या माणसांचा जिव्हाळा या अनुभवांचा ज्या जीवनात स्पर्शही झालेला नाही अशा जीवनाची ही कहाणी. डॉक्टर आनंद यादव कोरडेपणानंच सांगली जाणार. फार वर्षापूर्वी आनंद यादवांनी धुणं नावाची एक कविता लिहिली होती. काय झालं होतं की आनंद यादव हळूहळू मोठे व्हायला लागले, त्यांचं नाव व्हायला लागलं. हे मूल आपल्या या इतर मुलांच्या पेक्षा वेगळं आहे हे आईला जाणवायला लागलं. आणि मग आई वेगळ्या दृष्टीने आपल्या मुलाकडे पाहायला लागली. हा आनंद आपला काहीतरी वेगळा आहे अशा दृष्टीने पाहायला लागली. तो घरी आला की त्याचं सगळं वेगळं वेगळं करायला लागली. आनंद यादवांना ते जाणवायला लागलं की आपली इतर भावंडंही आपल्याकडे त्याच वेगळ्या भावनेने बघायला लागलेली आहेत. मग त्यांनी कविता लिहिली की ती काय करायला लागली की साबणसुद्धा अगदी किरकोळीतला मिळायचा हो त्यावेळेला त्यांना. तर मग आईने त्यांचे कपडे, आनंद यादवांचे कपडे वेगळे धुवायला काढले होते, बाकीच्यांचे सगळे असे पाण्यातून विसळून काढायला लागली होती. आनंद यादवांनी ते पाहिलं आणि मग त्यावेळची धुणे नावाची त्यांची कविता आहे. त्याच फाटक्या धबडग्यात बांध माझं धुणं आई, त्याच फाटक्या धबडग्यात बांध आई माझं धुणं, रिठे बेलफळं लाव सदा त्याला साऱ्या संग. जरी शिकलो मी आई नको टाकू वेगळून. आईची भावना वेगळी असते, पण आईकडे आपण बघत असताना आई मला तू वेगळं काढू नकोस माझ्या भावंडापासून. जरी शिकलो मी आई नको टाकू वेगळून, बघून हो भेदभाव तुटे तटातट मन. या ओळी खरं तर खूप काही सांगून जातात. आपला आनंद एका निराळ्या पांढरपेशांच्या संस्कृतीत शिरलाय याचं अप्रूप आपल्या आईला असतं, पण आईची माया मात्र तीच असते. निजल्या तान्ह्यावरी माऊली दृष्टी सारखी धरी, निजल्या तान्ह्यावरी. तिचा कलेजा पदरी निजला, जीवा पलीकडे जपे त्याजला. तिचा कलेजा पदरी निजला, जीवा पलीकडे जपे त्याजला. कुरवाळून चिमण्या राजाला, कुरवाळून चिमण्या राजाला. चुंबीवर
निजल्या तान्ह्यावरी. सटवाई जो खाई हसविती खळे गोड गालावरी पडती. सटवाई जो खाई हसविती खळे गोड गालावरी पडती. त्याची स्वप्ने बघुनी मधुरती, त्याची स्वप्ने बघुनी मधुरती. कौतुक ते अंतरी निजल्या तान्ह्यावरी. माऊली दृष्टी सारखी धरी निजल्या तान्ह्यावरी. अशीच सशी त्रिभुवन जननी बघत झोपल्या मज सावरुनी. अशीच सशी त्रिभुवन जननी बघत झोपल्या मज सावरुनी. सुख दुःखाची स्वप्ने बघुनी. सुख दुःखाची स्वप्ने बघुनी. कौतुक शिका खरी निजल्या तान्ह्यावरी. माऊली दृष्टी सारखी धरी निजल्या तान्ह्यावरी. या निजल्या ताण्यावरून पुलंनी एका लेखामध्ये अगदी आईचं छोटंसं वर्णन केलेलं मी तुम्हाला वाचून दाखवतो, कारण पुलंचे शब्द आहेत ते. खाण्याच्या कित्येक आठवणी आईशी निगडीत आहेत. खाण्याच्या कित्येक आठवणी आईशी निगडीत आहेत. एका जुनाट घरातलं स्वयंपाकघर काळोखं, कोनाड्यात रॉकेलची चिमणी भणभणती आहे. एकेकाळी लाल असलेल्या पाटासमोर पत्रावळं मांडलेली आहे. चुलीवरच्या भाताला भांड्यातल्या भांड्यात गुदगुल्या होत आहेत. पोटात भूक आहे, डोळ्यात नीज आहे. पलीकडे झोळण्याच्या पाळण्यात धाकटा भाऊ टॅट्या करून रडणे आणि बोलणे यांच्या सीमारेषेवरचे आवाज काढतोय. इतक्यात कढईच्या पोटात सर्र होतं. पळीतून आंबाडीच्या भाजीच्या पोटात शिरलेली लसूण साऱ्या घराचा ताबा घेते. झोप उडायला लागत होते. पोटात रणकंदन सुरू होतं. निखाऱ्यावर टाकलेल्या पापडाचा वास येतो. झालं ह म्हणून आई तो चिमटीत धरून फू फू करते. चुलीच्या एका बाजूला भिंतीला पाठ लावून उभ्या असलेल्या भाकरीत चतकोराने पानात वाढतानाचा आईच्या चेहऱ्यावरचा ओसंडून वाहणारा आनंद आजही डोळ्यासमोर येतो आणि मन हळवं होतं. देव
चिमण्या राजाला देव जरी मज कधी भेटला माग हवे ते माग म्हणाला म्हणेन प्रभु रे माझे सारे म्हणेन प्रभु रे माझे सारे जीवन दे मम बाळाला देव जरी मज देव जरी मज देव जरी मज कधी भेटला. पुन्हा एकदा पुलंचीच एक वेगळी आठवण, आई आणि चुलीशी संबंधित जरा वेगळी आठवण. काही वेळेला आई असं का वागते हे एक न उलगडलेलं कोड आहे. पुरण ही गोष्ट पापडाच्या लाट्यांसारखी नुसतीच खाण्याचा आनंद आया नावाच्या स्त्रिया आपल्याला कधीच लाभू देत नाहीत. असं का? ताज्या करकरीत कैऱ्यांचं लोणचं ते कधीही देणार नाहीत. बरणीत घालून 6 महिने मुरल्यानंतर मग इच्छा गेली की ते पानावर यायचं. सांडगे वाळण्यापूर्वीची चव वाळून तळल्यावर नसते हो. पण कोहळ्याचे सांडगे करताना ते पीठ मिळायचेच नाही. ओल्या नारळाचे खोबरे खावताना मिळणार नाही. ते गरम पोह्यावर पडून निष्प्राण झाल्यावर खा. तर गरम भाजलेले शेंगदाणे हाती येणं कठीणच. ते कुटून साबुदाण्याच्या खिचडीत बेपत्ता झाले की गिळा. स्वयंपाकघर नावाच्या खोलीत आई आणि इतर बायका शिरल्यावर तिथे 4 पोरांना जमू द्यायचं नाही हे 144 कलम जारी करावं असं का वाटतं कोण जाणे. शिजत येणाऱ्या स्वयंपाकाचा सुगंध स्वयंपाकघराच्या उंबरठ्यावर शांतपणे बसून घेण्याचा आनंद बायकांना कळणारच नाही. म्हणून हवे ते हवे त्यावेळी आणि हवे तितके खाऊ न देणारी ती आई, अशी आईची जराशी कठोर, कारण सत्य म्हणून अशी व्याख्या आहे किंवा ती कराविषयी वाटते, इति पुलं. आई असते श्रावण, आई असते श्रावण, अविरत रिमझिमणारा, तप्त जीवाची तगमग सारी थांबविणारा. आई असते श्रावण. ऊन व्यथांचे चहूबाजूनी रणरणताना, ऊन व्यथांचे चहूबाजूनी रणरणताना, आई बनते वृक्ष, आई बनते वृक्ष सावली अंथरणारा. आई असते श्रावण. रडून जेव्हा जेव्हा माझे डोळे थकले, रडून जेव्हा जेव्हा माझे डोळे थकले, कानी आला शब्द तिचा मन शांत विणारा. आई असते श्रावण.
आई विणया जगात साऱ्या दुसरा नाही, दुसरा नाही. आई विणया जगात साऱ्या दुसरा नाही, दुसरा नाही. माझ्यावरती माझ्यावरती हृदयच आपुले पांघरणारा आई असते श्रावण. आई म्हणते काय, आई म्हणते काय मला इतकेच उमगले, मला इतकेच उमगले. एक दिवा जळणारा, एक दिवा जळणारा आणिक तळमळणारा आई असते श्रावण. अविरत रिमझिमणारा आई असते श्रावण. अविरत रिमझिमणारा तप्त जीवाची तगमग सारी थांबविणारा आई असते श्रावण. आई असते श्रावण. आई असते श्रावण. दुनिया करते तना मनाची लाही जेवा, दुनिया करते तना मनाची लाही जेवा. आई होते रेशमवारा झुळझुळणारा, आई होते रेशमवारा झुळझुळणारा. या त्यांच्या या गझललाच आणखीन एक इलाही जमादार यांच्या गझलच्या 4 ओळी त्यांच्यासाठी पुन्हा एकदा पेश करतोय. नको काळजी करूस माझी खरेच आई खुशाल आहे, नको काळजी करूस माझी खरेच आई खुशाल आहे. तुझ्या उभेची स्वतः भोवती लपेटलेली दुशाला आहे. असेल स्वामी तिन्ही जगाचा, असेल स्वामी तिन्ही जगाचा खरेच येई तरी भिकारी. भाग्यवान मी खराच आई तुझ्या कुशीचा महाल आहे. कधी कुठे अडचणीत आलो तुझ्या स्मृतींनी दिला दिलासा, कधी कुठे अडचणीत आलो तुझ्या स्मृतींनी दिला दिलासा. नजर तुझी पाठ राखणारी घनतिमिरी या मशाला आहे. कशी तुला लाभली नजर ही, कसे तुला लाभले हृदय हे. आई कशी तुला लाभली नजर ही, कसे तुला लाभले हृदय हे. अनंताहुनी अनंत जेयन असीमाहुनी विशाल आहे, असीमाहूनही विशाल आहे. प्रेम स्वरूप आई, वात्सल्य सिंधू आई, बोलावं तुझं आता मी कोणत्या उपायी. प्रेम स्वरूप आई.
वात्सल्यलोचना ही वाटेतून जावे तुझ्या पुढे निजावे नेत्री तुझ्या हसावे चित्ते तुझ्या ठसावे प्रेम स्वरूप आई वक्षी तुझ्या परी हे केव्हा स्थिरेल डोके वक्षी तुझ्या परी हे केव्हा स्थिरेल डोके देईन शांत वाया हृत्स्पंद मंद झोके घे जन्म तू फिरोनी येईन मीही पोटी खोटी ठरवून देवा ही आस मोठी प्रेम स्वरूप आई वात्सल्य सिंधू आई बोलावं तुझ आता मी कोणत्या उपायी प्रेम स्वरूप आई वक्षी तुझ्या परी हे केव्हा स्थिरेल डोके वक्षी तुझ्या परी हे केव्हा स्थिरेल डोके देईन शांत वाया हृत्स्पंद मंद झोके घे जन्म तू फिरोनी येईन मीही पोटी खोटी ठरवून देवा ही आस मोठी प्रेम स्वरूप आई वात्सल्य सिंधू आई बोलावं तुझ आता मी कोणत्या उपायी प्रेम स्वरूप आई या प्रेमस्वरूप आईची ही वेगवेगळी रूपं आपण समाजामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने पाहत असतो. कवींनी लिहिलेली आपण ऐकलेली ही गाणी असतात. आमच्या आनंद यात्रेंच्या मनात असं आलं की आपण जर अंगाई गीतांची मेडली केली तर कसं होईल. शिवाजी महाराजांना लहानाचं मोठं करणारी पहिली गुरु जी जिजाबाई, तिनं त्यांना अंगाई कशी म्हटली असेल. नंदलालाला यशोदेने कशी म्हटली असेल अंगाई. किंवा अत्यंत अगदी सामान्य गोरा कुंभाराची बायको, तो गोरा कुंभार वेड्यासारखा फक्त विठ्ठलाचं नाव घेत कामाकडेही लक्ष नाही, घराकडेही लक्ष नाही, फाटका संसार कशी बशी रेटणारी ती संतात, ती कशा पद्धतीनं आपल्या बाळाला अंगाई म्हणत असेल. असा वेगळा विचार मनात आला आणि 3
वेगवेगळ्या स्त्रीची रूपं, आईची रूपं, हे आपण या आपल्या आनंद यात्रेंसमोर मांडूया का असा विचार आला. आणि मग ही अंगाई गीतांची मेडली आप्पाच्या सहकार्याने आपण केलेली आहे. आपण ऐकूया. गुणी बाळ असा जागसी कारे वाया, गुणी बाळ असा जागसी कारे वाया. नीज रे नीज शिवराया, गुणी बाळ असा जागसी कारे वाया. अपरात्रीचा प्रहर लोटला माई, परिडोळा लागत नाही. हा चालतसे चाळा एकच असला, टिळव संत नाही जीवाला. निजवायाचा हरला सर्व उपाय, जागाच तरी शिवराय. चालेल जागता झटका, हासाच घटका भटका. पुरवाळा किंवा हटका का, कष्टविशी तुझी सावळी काया. का कष्टविशी तुझी सावळी काया. नीज रे नीज शिवराया, गुणी बाळ असा जागसी कारे वाया. नीज माझ्या नंदलाला, नंदलाला नीज माझ्या नंदलाला, नंदलाला रे. नीज माझ्या नंदलाला, नंदलाला रे. शांत हे आवाळ सारे, शांत हे आवाळ सारे. शांत तारे शांत वारे, शांत तारे शांत वारे. या झऱ्याचा सूर
नंदलाला नंदलाला रे शांत हे आभाळ सारे शांत हे आभाळ सारे शांतता वारे शांतता शांत वारे या झऱ्याचा सूर्याता मंद झाला रे नीज माझ्या नंदलाला नंदलाला रे नंदलाला रे उगी उगी बाळा आता रडू नको रे तान्हुल्या उगी उगी बाळा आता रडू नको रे तान्हुल्या उगी उगी बाळा आता रडू नको रे तान्हुल्या रेशमाच्या रागूची मण्या तुझ्या पाळण्याला केल्या रेशमाच्या रागूची मण्या तुझ्या पाळण्याला केल्या उगी उगी बाळा आता रडू नको रे तान्हुल्या काऊ बोले झाडावरी काऊ बोले झाडावरी शकुनचा आला दारी काऊ बोले झाडावरी शकुनचा आला दारी घेऊन या आनंदाला घेऊन या आनंदाला आता धनी येईल घरी आता धनी येईल घरी उगी उगी बाळा आता रडू नको रे तान्हुल्या उगी उगी बाळा आता रडू नको रे तान्हुल्या रेशमाच्या रागूची मण्या तुझ्या पाळण्याला केल्या रेशमाच्या रागूची मण्या तुझ्या पाळण्याला केल्या
आज एवढे मोठे आई इथे बसले आहे, त्यांच्यासमोर कीच गेली मी खसखस सिंधुताई सपकाळ. म्हणून सुरुवातीलाच गाण्याने सुरुवात झाली ना गदिमांच्या, की दिला जन्म आणि तू जगा दाविलेस, तुझ्या माऊले वंद तो पाऊलास. हे पाऊल आज आपण आपल्या समोर ठेवून हा सगळा सोहळा उपस्थित केला आहे, सगळा पार पाडतोय. आईसारखा गुरु नाही म्हणून आज आपण आईला सगळा फोकस दिला आहे, पण आजचा दिवस गुरुचा आहे आणि पहिला गुरु आई आहे. त्यामुळे आईला माहीत असतं की ओल्या मातीचा गोळा तयार केला आणि त्याला मडक्याचा आकार दिला की पाणी पाझरतं, त्यात राहत नाही. म्हणून मडकं ठोकून ठोकून ती तयार करते, त्याचं नाव आई असते. म्हणून आई हा खरा कुंभार आहे जगातला पहिला. म्हणून गदिमांच्या 4 ओळी आहे, गदिमा होणे नाही. गदिमांच्या 4 ओळी आहे, अरे कुंभारासारखा गुरु नाही रे जगात. वरी घालतो धपाटात आधाराचा हात, अरे कुंभारासारखा गुरु नाही रे जगात. आधी तुडवी तुडवी, काय प्रक्रिया असते मडकं घडवायची बघा. आधी तुडवी तुडवी मग हाते कुरवाळी, ओल्या मातीच्या गोळ्याला येई आकृती वेगळी. घडे थोरा घरी जाती, घट जाती राऊळात, अरे कुंभारासारखा गुरु नाही रे जगात. आणि आव्हा तयार झाल्यानंतर ती परत काळजी घेते, कोण कोण कशा कशा पद्धतीचं उभा आहे. कोणी पूजेचा कलश, कोणी गोरसाचा माठ, देता आकार गुरुने ज्याची त्याला लाभे वाट. घट पावती प्रतिष्ठा, घट मोठा होतो, घटाला प्रतिष्ठा मिळते. जन्म दिलेलं लेकरू आभाळ एवढं मोठं होतं, आई मात्र अज्ञात असते, त्याचं नाव आई असते. कुणी पूजेचा कलश, कुणी गोरसाचा माठ, देता आकार गुरुने ज्याची त्याला लाभे वाट. घट पावती प्रतिष्ठा, घट पावती प्रतिष्ठा, गुरु राहतो अज्ञात, अरे कुंभारासारखा गुरु नाही रे जगात. सगळी वेदना पचवायसाठी आईचा जन्म आहे. एक आश्चर्य तुम्हाला सांगते, गेल्या वर्षी मी अमेरिकेला जाऊन आले बरं का. माझं 9 वारी फॉरेन रिटर्न 9 वारी आहे बाबा. आणि खरं सांगते, अमेरिकेत गेल्यानंतर एक मला शोध लागला अमेरिकेत गेल्यावर, की माझ्या देशाला भारत माता म्हणतात. हे अमेरिकेत गेल्यावर मला कळलं. खरं तर जातानाही मला टेन्शनच आलं होतं, आईचं काळीज होतं ना, लेकरांमध्ये जीव गुंतला होता. कारण मी जन्म दिला नाही लेकरांना, मी यशोदा आहे, देवकी नाही. सगळा जीव लेकरात फिरत होता, आई होते अनाथांची. पण जाता जाता भीती पण वाटत होती. 22 तास नॉन स्टॉप प्रवास, आयुष्यात पहिल्यांदा बसलेले. सारखं वाटायचं इमान बदकन पडलं तर काय घ्या. इमान पडलं नाही. मी अमेरिकेत जाऊन आले, पण अमेरिकेत गेल्यानंतर प्रकर्षाने मला जाणवलं की माझ्या देशाला भारत माता म्हणतात. भारत माता की जय म्हणतो. माझ्या देशाला भारत माता म्हणतात. अमेरिकेला मावशी पण म्हणत नाही, आंटी पण नाही. मग ज्या देशाला माता म्हणायचा अधिकार आहे, माता म्हणायचा सन्मान आहे, त्या देशाची माता थकून चालणार नाही आहे. मी डबल जोमानी परत देशामध्ये आले माझ्या. खरं सांगू, ही ऊर्जा माझ्या देशाच्या मातीतून आहे, नीतीतून आहे, संस्कृतीतून आहे. सगळं दुःख पचवायसाठी आईचा जन्म आहे. म्हणून एक शेर आहे, एक शेर आहे, जब वो आए तो चेहरे पे रख रखाव था, जब वो आए तो चेहरे पे रख रखाव था, मगर वो नहीं देख सके जो मेरे दिल का घाव था. आईच्या काळजाचे घाव कुणाला दिसत नसतात, ती दाखवतही नसते, पण सगळ्यांची वेदना तिला माहिती असते. घरामध्ये कोणाकोणाला काय काय आवडतं हे तिला पाठ असतं. घरामध्ये कुणाला काय काय आवडतं हे तिला पाठ असतं, पण तिला काय आवडतं हे कुणालाही माहिती नसतं. त्याचं नाव आई असतं, त्याचं नाव आई असतं. म्हणून एक लक्षात घ्या, जग कितीही बदलू द्या, आई नाही बदलू शकत. नाही तर आजकालचं जग म्हणतं भगवान सबका भला कर, भगवान सबका भला कर, मगर सुरुवात मुझसे कर. आई म्हणते सगळ्यांचं भलं होऊ दे परमेश्वरा, उरलं सुरलं तर बघूया नंतर. त्याचं नाव आई आहे बघा, त्याचं नाव आई आहे. म्हणून सुरेश भट एका ठिकाणी म्हणतात, सुरेश भट होणे नाही, सुरेश भट एका ठिकाणी म्हणतात की घेतला मी श्वास जेव्हा कंठ होता कापलेला, ही आई जगत असते. घेतला मी श्वास जेव्हा कंठ होता कापलेला, पोळलेला प्राण माझा बोलण्याआधीच गेला. तिला बोलताच येत नाही हो, त्याचं नाव आई.
जीवनाची प्रेतयात्रा थांबली जेव्हा स्मशानी, जीवनाची प्रेतयात्रा थांबली जेव्हा स्मशानी, घेतला काढून खांदा ओळखीच्या माणसाने. ओळखीचे माणसं खांदा काढून जातात. ऊन तापतं, ऊन लागतं, चटके बसतात, हे मायला माहिती असतं, आईला माहीत असतं. तेव्हा ती स्वतःचा पदर पांघरते, जगावर सावली द्यायचा प्रयत्न करते. त्याचं नाव आई असतं बघा, त्याचं नाव आई असतं. आई नाही तर काही नाही रे बाब. म्हणून एक लक्षात घ्या, आईपणा संपून चालणार नाही आहे. काळजामध्ये आईचे झरे राहिले पाहिजे. आणि अजून एक लक्षात घ्या, खूप प्रहार सहन केल्यावर हार मिळतात. आत्ता कुठं आईचा उदो उदो व्हायला लागला, पण तिला किती जगावं लागला. म्हणजे प्रहार सहन केल्याशिवाय हार मिळत नाही. म्हणून आईचा थोरपणा आज तुमच्यासमोर व्यक्त करणाऱ्या या मंडळांना मला सांगायचं आहे. खरं तर ते ओरिजिनल आनंद यात्रे आहे, डुप्लिकेट नाही. म्हणून त्यांना मला सांगायचं आहे की बाळांनो, एक लक्षात घ्या बेटा, आई या नावात फुलं, सुगंध आणि काटे जास्त आहेत रे. म्हणून फुलांच्या पायघड्यावरून चालताना लेकरांनो, वसा तुम्ही कठीण घेतलं आहे. फुलांच्या पायघड्यावरून चालताना काटे बोचले तर सहन करायला आहे, कारण आई मोठी करायची आहे तुम्हाला. फुलांच्या पायघड्यावरून चालताना काटे बोचले तर सहन करायला शिका, कारण काट्यांना फक्त बोचणं माहिती असतं, वेदना कळत नसतात. काट्यांना फक्त बोचणं माहिती असतं, वेदना कळत नसतात. म्हणून या रस्त्याने चालायचं असेल, आज आईच्या कविता गायल्यानंतर, ऐकल्यानंतर मला नाही वाटत कुठला तरी मुलगा वाकडं पाऊल टाकेल. आजच्या पिढीला आईपणाची थोरवी देण्याची गरज आहे. मडकं उलटं झालं, त्याला सुलटं करून भरवण्याची गरज आहे. म्हणून एक लक्षात ठेवा बेटा, फुलांच्या पायघड्यावरून चालताना काटे बोचले तर सहन करा, कारण काट्यांना फक्त बोचणं माहिती असतं, वेदना कळत नसतात. म्हणून या रस्त्याने चालायचं असेल तर लेकरांनो, तुमचे पावलं तुम्ही एवढे घट्ट करा, तुमचे पाय तुम्ही एवढे घट्ट करा की एक दिवस काटे तुम्हाला सांगतील, आइये वेलकम सुस्वागतम, हम झुकता है तुम चलना सीखो, हम झुकता है तुम चलना सीखो. आणि अजून एक करा बेटा, कावळे आणि चिमण्या नुसतं उडतात अरे लेकरांनो, आईच्या लेकरांनो. कावळे आणि चिमण्या नुसतं उडतात, झेप घेणारी अवलाद गरुडाची असते अरे. कावळे आणि चिमण्या नुसतं उडतात, झेप घेणारी अवलाद गरुडाची असते. पण एक लक्षात ठेवा बेटा, जेव्हा तुम्ही गरुडासारखी झेप घ्याल ना, तेव्हा नियती बाण मारते रे, तो तिचा धर्म असतो. जेव्हा तुम्ही झेप घ्याल तेव्हा नियती बाण मारेल. त्यावेळेस मात्र एक काळजी घ्या, जखम कुरवाळत बसू नका बेटा. जमलं तर 4-2 पिसं गाळून टाका. जखम कुरवाळत बसू नका, जमलं तर 4-2 पिसं गाळून टाका. पुन्हा उगवतील, पुन्हा उडायला शिका. पण पावलांचे ठसे कुठे उमटू देऊ नका रे. देश तुमच्या खांद्यावर आहे, देश नाही तर कुछ नाही, तुम्ही थकून चालणार नाही. आणि म्हणून कास्विनीच्या नजरेने आपण या लेकरांकडे, धडपडणाऱ्या लेकरांकडे पाहायला पाहिजे. तुम्हाला कास्विन माहिती आहे ना? कास्विन, कासवाची लेडीज कास्विन. तिला दूध नसतं. निसर्गाचा चमत्कार बघा ना, कारण ती आई असते. कास्विनीला दूध नसतं, ती आपल्या बाळाला डोळ्यासमोर ठेवते आणि डोळ्यात डोळे घालून बघते, पिलाचं पोट भरते की हो. केवढा निसर्गाचा चमत्कार. म्हणून ह्या उडणाऱ्या, धडपडणाऱ्या, आई जिवंत करणाऱ्या आणि आई तळागाळात पोचवणाऱ्या लेकरांकडे आपण सर्वांनी कास्विनीच्या नजरेने पाहायचे. ती आजची गरज आहे देशाला, संस्कृतीला, आपल्याला. जय हिंद, जय भारत. नमस्कार, नमस्कार. इतकी प्रेमळ आई जवळजवळ 180 जणांची सासू झालेली आहे. काय त्या बाईचा पसारा आहे. कितीतरी जणांची सासू काय, कितीतरी जणांची आई काय. आणि कित्येक वर्ष हा यज्ञ चालू आहे. आणि तितक्याच प्रेमाने की ती माऊली हे जे म्हटलेलं आहे त्यांना, ते खऱ्या अर्थाने सिद्ध होतं. आणि म्हणूनच अशाच एका सगळ्यांच्यावर उन्हाची सावली असते, तर ती उन्हाची सावली, तो चटका लागू नये अशी जी आईची मनोमन इच्छा असते की बाळा अरे पायात घाल रे काहीतरी, पाय भासतील, हे सांगणारी श्यामची आई सुद्धा असते की बाबा अरे पायाची धूळ झटक अगोदर. आणि अशा आईचे अनेक रूप, त्यातली ही आई उन्हाची सावली. आई 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 उन्हाची सावली, आई उन्हाची सावली,
आई सुखाचे नगर, आई सुखाचे नगर, निळ्या आकाशा एवढा, निळ्या आकाशा एवढा, तिच्या मायेचा पदर, आई उन्हाची सावली, आई उन्हाची सावली, आई सुखाचे नगर, आई उन्हाची सावली. आई नावाची वाटते देवालाही नवलाई, आई नावाची वाटते देवालाही नवलाई, विठ्ठल ही पंढरीचा, विठ्ठल ही पंढरीचा, म्हणे स्वतःला विठाई, आई उन्हाची सावली, आई उन्हाची सावली. आई कुणाचीही असो तिचा सन्मान करावा, आई कुणाचीही असो तिचा सन्मान करावा, तिने टाकलेला शब्द, तिने टाकलेला शब्द, फुलासारखा झेलावा, फुलासारखा झेलावा, आई उन्हाची सावली, आई उन्हाची सावली. ज्याला आई नाही त्याने पूजा मातीची करावी, ज्याला आई नाही त्याने पूजा मातीची करावी, माऊलीची पाय धूळ, माऊलीची पाय धूळ, रोज कपाळी लावावी, आई उन्हाची सावली, आई उन्हाची सावली, आई सुखाचे नगर, आई सुखाचे नगर, निळ्या आकाशा एवढा, निळ्या आकाशा एवढा, तिच्या मायेचा पदर, आई उन्हाची सावली, आई उन्हाची सावली, आई उन्हाची सावली. बांधावर काम करताना, लावणी करताना, रोपं लावताना वगैरे सहज कामाचा कंटाळा न येता कुठेतरी गाणं गुणगुणायची सवय लागलेली. मग जात्यावरची ओवी असायची किंवा काय, आई गाणं म्हणायची.
आणि ती अशी एक शेताच्या बांधावर काम करत असताना आई गाणं गुणगुणते आणि त्या गाण्यामध्ये माहेरचंच वर्णन जास्त असायचं. ते एक पुजारी तिथून चालला होता, त्याला राहावे नाही काय रोज 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 चाललेलं असतं यांचं, आपली माहेरची गाणी, दुसरी काय गाणी येतच नाहीत काय ना. तो थांबतो तिथे आणि विचारतो, माझं माहेर सदा गाणं तुझ्या ओठी, मग माहेरून सासर आली कशासाठी? मग माहेरून सासर आली कशासाठी? अहो बहिणाबाई होती. बहिणाबाई होती, ती म्हणाली, अरे देरे योग्या ध्यान, अरे देरे योग्या ध्यान, ऐक काय मी सांगते, लेकीच्या माहेरासाठी माय सासरी नांदते, लेकीच्या माहेरासाठी माय सासरी नांदते. गंगा जमुना डोळ्यात उभ्या का, गंगा जमुना डोळ्यात उभ्या का, जांभळी जादिल्या घरी तू सुखी रहा. कडकडुनी तू मिठी मारता बाळे, बाळपण आले आले घुमवित घुंगुरवाळे, आठवले सारे सारे गहिवरले डोळे, आठवले सारे सारे गहिवरले डोळे, कढमायेचे तुला सांगती जा, जामुली जादिल्या घरी तू सुखी रहा. दारात उभी राहिली खिलारी जोडी, बघदीर धाकले बसले खोळंबून गाडी, ऊस गडोळे या पदराने सावरली साडी, ऊस गडोळे या पदराने सावरली साडी, रूप दर्पणी मला घेऊनी जा, जामुली जादिल्या घरी तू सुखी रहा. मोठ्याची तू सून पाटलीण मानाची, हसली तुझे ग हिरवे बिलवर लगीन चुडे, बघू नकोस मागे मागे लाडके बघ पुढे, बघू नकोस मागे मागे लाडके बघ पुढे, नकोस विसरू पर्यायीला जा, जामुली जादिल्या घरी तू सुखी रहा. गंगा जमुना डोळ्यात उभ्या का, जामुली जादिल्या घरी तू सुखी रहा, जामुली जादिल्या घरी तू सुखी रहा. बहिणाबाईंनी आणखीन एका ठिकाणी असं म्हटलेलं आहे की
माय म्हणता म्हणता ओठ ओठा लागी भिडे. माय म्हणून बघा, माय म्हणता म्हणता ओठ ओठा लागी भिडे. आत्या म्हणता म्हणता केवढे अंतर पडे. आत्या म्हणता म्हणता केवढे अंतर पडे. ताता म्हणता म्हणता जीवदाता मंदी अडे. काका म्हणता म्हणता कशी मागे मागे दडे. काका म्हणता म्हणता कशी मागे मागे दडे. जिजी म्हणता म्हणता जिभेला मिळे निवारा. जिजी म्हणता म्हणता जिभेला मिळे निवारा. सासू म्हणता म्हणता गेला तोंडातून वारा. माय म्हणता म्हणता ओठ ओठा लागी भिडे. माय म्हणता म्हणता ओठ ओठा लागी भिडे. लिंबलोण उतरू कशी अससी दूर लांब तू. लिंबलोण उतरू कशी अससी दूर लांब तू. इथून दृष्ट काढिते निमिष एक थांब तू. थांब तू इथून दृष्ट काढिते निमिष एक थांब तू. एकटाच मजसी तू उभ्या जगात लाडका. तूच दुःख सागरी उभविली सद्वारका. एकटाच मजसी तू उभ्या जगात लाडका. तूच दुःख सागरी उभविली सद्वारका. सर्व भार घेतला असा समर्थ खांब तू. इथून दृष्ट काढिते निमिष एक थांब तू. थांब तू इथून दृष्ट काढिते निमिष एक थांब तू. धन्य कूस आईची धन्य कान लोचने. कृतार्थ जन्म जाहला फिटून जाय पारणे. धन्य कूस आईची धन्य कान लोचने. कृतार्थ जन्म जाहला फिटून जाय पारणे. अनंत कष्ट सोसले फेडिले सपांग तू. इथून दृष्ट काढिते निमिष एक थांब तू. थांब तू इथून दृष्ट काढिते निमिष एक थांब तू. क्षीण भाग
आई एक नाव असतं. आई एक नाव असतं. घरातल्या घरात गजबजलेलं एक गाव असतं. सर्वांच्यात असते तेव्हा जाणवत नाही. सर्वांच्यात असते तेव्हा जाणवत नाही. आता नसली कुठेच तरी नाही म्हणवत नाही. जत्रा पांगते, पालं उठतात, पोरक्या जमिनीत उमाळे दाटतात. आई तसंच मनामनामध्ये ठेवून जाते काही. जीवाचं जीवालाच कळावं असं देऊन जाते काही. आई असतो एक धागा. आई असतो एक धागा, वातीला उजेड दाखवणारी समईतील एक जागा. घर उजळतं तेव्हा नसतं तिचं भान. आता विझून गेली अंधारात. सैरावैरा धावायलाही कमी पडतं रान. आई घरात नाही तर कोणाशी बोलतात गोठ्यातल्या हंबरणाऱ्या गाई. आई खरंच काय असते? आई खरंच काय असते? लेकराची माय असते, वासराची गाय असते, दुधावरची साय असते, लंगड्याचा पाय असते. आई असते एक जन्माची शिदोरी. आई असते एक जन्माची शिदोरी, जी कधी उरतही नाही आणि कधी संपत सुद्धा नाही. आई तुझी आई आई तुझी आठवण येते. आई तुझी आठवण येते. सुखद स्मृतींच्या कल्लोळाने, सुखद स्मृतींच्या कल्लोळाने काळीज काजळते माझे, काळीज काजळते माझे, काळीज काजळते. आई तुझी आठवण येते. वात्सल्याचा कुठे उमाळा, वात्सल्याचा कुठे उमाळा, तव हाताचा नसे जिव्हाळा, तव हाताचा नसे जिव्हाळा. हृदयाचे मन होऊन पाणी, हृदयाचे मन होऊन पाणी, नयनी दाटुनी येते माझे, नयनी दाटुनी येते. आई तुझी आठवण येते. आई तुझ्या बिन जगी एकटा, पोरकाच मज पडते करंटा. आई तुझ्या बिन जगी एकटा, आई तुझ्या बिन जगी एकटा. काच मज म्हणती करंटा. व्यथा मनीची कुणास सांगू, व्यथा मनीची कुणास सांगू, व्यथा मनीची कुणास सांगू, व्यथा मनीची कुणास
सांगू काळीज तिळ तिळ तुटते माझे काळीज तिळ तिळ तुटते आई तुझी आठवण येते हाक मारितो आई आई हाक मारितो आई हाक मारितो आई आई हाक मारितो आई 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 हाक मारितो आई आई हाक मारितो आई आई मुकेले करू सुन्या दिशाई मुकेले करू सुन्या दिशाई बाळाची हाक मागुली तव बाळाची हाक मागुली कानच कानी येते आई कानच कानी येते आई तुझी आठवण येते सुखद स्मृतींच्या कल्लोळानी सुखद स्मृतींच्या कल्लोळानी काळीज काढते माझे काळीज काढते माझे काळीज काढते माझे काळीज काढते आई तुझी आठवण येते आई तुझी आठवण येते
कधी